नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा ब्लॉग खूप भारी आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे. गेल्या 10 दिवसापूर्वी मी आपल्या आजीसाठी आणि आपल्या आईसाठी दोघींसाठी नाही एक सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं आणि आज फायनल ते सरप्राईज आलेलं आहे. आणि अजून त्यांना दोघीला काहीच माहीत नाही, कारण पाठीमागच्या वेळेस नाही फक्त आपल्या आजीला दिलं होतं मी. तर आई म्हटली की आजीला दिलं तर तुम्हाला नाही दिलं, तर आता नाही का रक्षाबंधन पण आलं आहे, त्याच मुहूर्तावरती नाही का हे आपण त्यांना दोघींना देऊया. रक्षाबंधन अजून जवळपास नाही का 10 दिवस बाकी आहे, पण पार्सल आजच रिसीव झालं आहे. तर जाऊ दे, आजच देऊन टाकू आणि तुम्ही पण खुश होणार आहेत. आणि पार्सल एवढं मस्त आहे ना की तुम्हाला भरपूर आवडणार आहेत. तर आता लगेच जातो आणि घेऊन येतो आणि आपल्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघू आणि नंतर आईच्या पण बघू. जस्ट डिलिव्हर झालं आहे, तर माऊली आणि मी घ्यायला आलो तर आता हे घेऊन घरी जाऊ. तर घरी गेल्यानंतर तुम्हाला ओपन करून दाखवतो, तुम्ही भरपूर खुश होणार. हां मग प्रॉडक्ट लय भारी आहे. हां घरी गेलो ना, आज घरापर्यंत घे बघते एकदम व्यवस्थित. गाडी बसू का? एक ठेव. काही आता प्रॉडक्ट घेऊन चालू आहेत. माऊली पकडून पाठीमागं बसला आहे. आम्हाला बसायला गाडीवर एकदम थोडी जागा राहिली. जमतंय ना? हां दोन्ही दिसत घेऊन बसला का? तर काय आता मी आणि माऊली नाही का पार्सल घेऊन आलो आहेत. आणि हे बघू शकताय आजोबा आणि आजीचं काय चाललं. आजी तर डायरेक्ट बघा चाकू घेऊन आली आहे. हे बघा आजोबाने आता हे अजून का आणलंय? मेकअपचं सामान. मेकअप चालू मेकअप. बघा आजोबांनी नाही का कुंकू हळद आणून दिलं, आरसा आणून दिला आजीला चांगली दिसा म्हणून. चांगले दिसले पाहिजे. आणि बघा दोन्ही पण इथं ठेवले आहेत आणून. अरे उघड्या बाबा ये काय निघत याच्यात. बघायचं बघा यांची चेहऱ्याची खुशी बघा. पण तिकडे फेवर. तू लय खुश होणार आहे आणि आई पण लय खुश होणार आहे. आईला तर आई आल्यावरती दाखवू, पण आता नाही का तुम्हाला दाखवतो दोघाला. आता आईचं पण तू ओपन करते? आईचं पण आईचं पण ओपन करते. बरं आता पहिलं काय करते तर काय बघू शकता आपली आजी नाही का ओपन करू राहिली दमाने बोट का. आपण खरंच यासाठी मला असं वाटतं नाही का थोडं काहीतरी घ्यायला पाहिजे. यांच्या चेहऱ्यावर नाही की एक वेगळीच खुशी असते आणि एक आनंद राहतो. तर हे बघू शकता रक्षाबंधन अजून भरपूर दिवस आहे, पण म्हटलं चला जाऊन आज आले ना लगेच ओपन करायला. कारण आजीचं नाही का हे बघा ती आल्याच लगेच रेडी होती, तिला थांबवतच नाही पार्सल काही रिसिव्ह झाल्यानंतर. एखादी गोष्ट घ्यायची असली ना मी आता आजीला सांगत नाही, अचानक नाही का सरप्राईज देतोय. आजीच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघायला लय मजा वाटते, डायरेक्ट मन भरून येतं. आजोबाचं बघा सप्त्यांना जायचं तरी तर बसलेत बघायसाठी. जमतंय का? हात दम नाही भरीत रे. कापायला दम लागतो काय? आता काय आणलंय काय पोरांची पगाचे मी बघ हे तुला आहे आणि खाल्ला आईला आहे. काय आहे? कर ना, घे ना आता एक कार्ड वरती. आता कसं निघालं मला ते नाना मदत कर ना थोडी. तिची हस्ती आपण काय हातला मला पण निघाला ना. हस्ती मी काय हातला हो. थोडं लागा मदत कर राव. काय निघाल चाकू काट चाकू खेकडे फेकडे काय निघाले ते पळून जायला मला. मी तसं घेईन का काही म्हणजे चाकू गाय जात थांब ओपन करून देतो का. हा बॉक्समध्ये बॉक्स आला आहे. अजून पण नाही आता निघा व्यवस्थित. चेहरा बघा चेहरा खुशी कस काय मग. पाटा वरुटा पाटा कस काय मग. मला तर एवढे बघा कर ओपन कर ओपन कर. अरे यार थोडंसं तुटलंय हे गायची, थोडं तुटलं थोडंसं क्लय नाही. कस काय? पाटा एकदम मस्त छोटा. तिला उठावं लागायचं, इकडे बसावं लागायचं आपल्या आजीला. पण मला बरोबर जमलं घ्यायला हेच. बरोबर घेतलाय ना? हां आलं जडी तर मस्त लावून देता. पण हे दगड बरोबर हेच असतो ना. हाय
हे पण उघडत का काय काय नाही फुटलाय. ते काय होतं बच्चन कुठे फेकेल फुटलंय की एका कोपऱ्यात. नाही उघडायचा. याच्यात आहे. आता याच्यामध्ये बरं का असणार. गाईज मी आजीसाठी लय हौसाने घेतलं बरं का, नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि आईसाठी पण लय भारी घेतलंय. तर आता नाही एक ओपन केलं आहे, अजून एक बाकी आहे याच्यामध्ये, हे पण ओपन करू. आता आजोबा बघते त्याच्यामध्ये काय बरं का. ते काय आहे? हेच आहे का सगळं काय? हे काय आहे? हे गावात सोडायचं का त्याला हेच आहे सगळं काय ओपन आहे काय आलं ओपन वरुट रे वरुट आता लय गाडी आता बया 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 म्हातारी काय आलं वरुट पाटाला दिसतं चाललं तो पाटा उगाळा आहे, पाटा उगाळा आहे, वाटत नाही. जाम जा जाम कसं काय आता बघ. अरे बापरे मस्त आहे ना आता. आजी नाही का दररोज म्हणायची बरं का, वाटतं नाही पाटा लय उगाळला आहे, लय उगाळला आहे. आता ते काय पाटा ठोकणारे पण येत नव्हते, तर म्हटलं चला आजीला सरप्राईजच देऊ. तर हे उरटा आणि पाटा आजीसाठी एकदम मस्त घेतला आहे. आणि कसं चालतं याची रील पण बनवून दाखवल मी तुम्हाला. आजी बघा किती खुश झाली आहे. दिसते का ना माझी काय नाही कसं काय इथून आताच नको हे पाणी वगैरे नाही का, ते वाटण्याचं पाणी असतं ना इथून काढायला तुला भारी आहे ना. पण बरं टाका असं पाहिजे होता, कसं असं उभं वाटायला. अरे असंच असतं मग. पण ते मग मोरं पळत. नाही पडणार. हे बघ ना खायचं नाही का, लय मस्त आहे ते. हे बघ हाताला इथं काहीच नाही होणार, काहीच नाही, याच्यावर सगळं मस्त वाटण. भारी आहे ना. घासांनी म्हणतो मग घासतच असते. आताच घासी ती मग नानाचा बघ जो खालीवर होत आहे. याच्यावर बाजरी वाटावं लागत. आधी त्याला तेल वगैरे लावून ते लेपून का हळद वगैरे लावून काढावं लागतं ना. बाजरी ते काहीतरी करून करावं लागतं ना, ते कर बाजरी पाहिलं. वाटावं लागत अगोदर. एवढंच आहे खोकं त्याचं काय आहे मग गाईज बसू दे. इंट्रोडक्शन दिलं आहे याच्यामध्ये. हे असं यूज करायचं आहे. 1 नंबर 2 नंबर हे 3 नंबर असं मी सांगितलं तसंच आहे. वरच्या साईडनेच हे ठेवायचं, वाटण काढायचं. काय गबळ आले बघ त्याचं ते आईला काय आणलं ते मला पगू दे ना. मग बघितला तर तू प्यायचं पगू दे. अरे थांब बाई, हे आपल्या आईला द्यायचं आहे, तर आईलाच बघू दे. आईचं सरप्राईज बघायचं आपल्याला. अरे नेहमी आई मीच आहे. येतो आहे नेहमी आहे तू आहे बा आता मी काय पिते याला. गाईज बघू शकताय, बोलून नाही देऊ राहिले. ती म्हणते नेहमी आई तर मीच आहे. तिला हे ओपन केल्याशिवाय चैनच नाही पडणार. आई बघन, आईला बॉक्स ओपन केलेला बघावं लागणार आता. जाऊ दे, आई आजीच्या चेहऱ्याची खुशी असेल ना त्याच्यापेक्षा मोठं काय. थांब दाफाने काप. आई कशी कापत ना बघा. कसं का बरं असं काय पद्धत का कसं आतमध्ये कट्टम बरं का. दाखा कडन राहिले बघा आता कस काय गिफ्ट आहे. गिफ्ट करे मिस करे मिस कर नाही ते. वाजायचं नाही का ते किती का मिस करे मिस कर. बघा चिकट टिपले जोराचं लावून देते. घ्यायचे बघू शकताय कसा आहे कलर. हे बी तुला पाहिजे काय तुला. हा लय मोठं लय बडं खालचं भांडी एक मिनिट. हा भांडी एक. मी का टाकली. कपडे कपडे मला कपड्याची हे बघ फूड प्रोसेसर. तुला त्या ताईंनी पाठवलं होतं तर आई नाराज नव्हती झाली का. ती म्हणली मला तर नाही बी म्हणली, मला मिक्सर नाही आहे. मग चला म्हटलं आईला सरप्राईज देऊन टाकू. धर हे भांडे. हे बघ किती भांडे आहेत.
याच्यात भांडी याच्यात ना भांडे नाही सांगत याच्यात बघ काय काय हे बघ याच्यात सगळं वेगवेगळं आहे त्यात भरपूर प्रकार आहे हे फूड प्रोसेसर आहे ह्याच्यामध्ये ज्यूस वगैरे हा बघ म्हणजे हे बघ यात सगळे भांडे कस काय हे काय आहे? भांडीची सरी सगळे पहिले भांडे हे भांडे ते बघू दे कस काय मिक्सर ते मला वाटतं बिघडला आणि ते घेऊन दे नाही नाही लाईटच आहे कळलं ते किती हे बघू शकताय काय म्हणले हत्यारं ते काय ते कापायचे कोणाचं कापायचं म्हातारीचं अयो. माझ्या नावाने थोडं चालू हत्यारं बसायचे हे बघू शकता guys. हे बघा ते जे चांगलं आहे बघ. एकदम मस्त बरं का आणि प्रीमियम क्वालिटी याच्यासोबत ते सगळे भांडे वगैरे पण आले आहेत सगळे इन्स्ट्रुमेंट पण आले आहेत की बाई व शेवट मला त्यांनी पाटाच घातलं आणि त्याच्या आईला मिस्कर घेतलं ना हिच्याकडे पहिल्यांदा नाही घे आलं पहिल्यांदा नाही का त्या ताईने दिलेलं हा हे आहे ना तुझ्याकडे दोन आहेत ना म्हणून मग आईला हे घेतलं आणि तू पाट्याचं मला कितीतरी वेळा म्हणायची दररोज रेसिपीला की पाटा चांगला चालत नाही त्याला ठोकायला ते येत नाहीत आता लोक बॉटल लागणार का मला जसं लागलं तसं मागले नको हातलं त्याला राहू दे हत्यारं आहेत म्हातारीचे बेकार शेत अशीच आहेत खोबरं ते किसायचं हा हुशार आहे ना ती बघा ते हत्यारं गायच बघितलं ना मनाने सांगितलं ना खोबरं किसायचं आहे म्हणून ते- हुशार आहे लई ते किसायचंय किसणी ते होय ते खोबरं वगैरे परत हे आणि कापायला हे नाही का टॅमॅटो वगैरे टॅमॅटो गाजर बिजर त्याने कट होतात यानं हे किसायचंय खोबरं ये की बाई हो निलून रक्षाबंधनचं लय भारी गिफ्ट दिलं आम्हाला तुला आवडलं का पण लय भारी आवडलं मला पाटा वरटा मिस्कर सगळं आई खुश होईन का बघून आई खुश होईल खरंच खरंच होईल तू झाली का हा मला तर वाटतं कोणालाच काही म्हातारं वगैरे काय ना तुम्हाला पण देतो तुम्ही काय रक्षाबंधन देत करा आपल्याला बांधणार आहेत राखी ते ना घेणार आहे. मग आई आई एक काम करणार ना आई राखी बांधायला आली का हे तुम्ही तुमच्या हाताने द्या ना म्हणा तुम्ही दिले तिला हा जमन ना तर गाईज कसं वाटलं तुम्हाला आजीला दिलेलं गिफ्ट आणि आईला दिलेलं गिफ्ट नक्की कमेंट करून सांगा आईला नाही का भरपूर दिवस झाले होते मिक्सरच नव्हतं आईचं मिक्सर जळून गेलं होतं तर म्हणून म्हटलं की आईला जी मिक्सर जे घ्यायचं आहे ना त्या जागी फूड प्रोसेसर घेऊ की जेणेकरून नाही का जास्त यूज होईल आणि त्याचं काम पण वाचन तर मी फूड प्रोसेसर आईसाठी घेतलं आणि आपल्या आजीसाठी पाटा वरंटा घेतला आहे आणि आजीकडे फूड प्रोसेसर ऑलरेडी हाई आहे त्याच्यामुळे आजीला नाही घेतलं आणि पाटा वरवट्याचं आजी भरपूर वेळेस मला म्हणायचे वाटतं नाही आम्ही रेसिपी काढताना की पाटा नाही आहे म्हणजे गुळगुळीत झालेला आहे आणि ते लोक आता येत नाही ते ठोकून येत असतात पाटा त्यामुळे हे गिफ्ट घेतले ना दोघींसाठी आणि आजचा आपला नाही का आजी आणि आईला दिलेला सरप्राईजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर गाईज भेटू मग परत आपण उद्याच्या आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय आणि सगळेजण हॅपी राहा आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नाही का काल ब्लॉग नाही पाडला त्याच्याबद्दल सगळ्यांची मनापासून माफी मागतो कारण नेटवर्कचा इश्यू झाला होता त्याच्यामुळे मी ब्लॉग टाकलेला आहे पण ते अपलोडच नाही झाला त्या सो सॉरी टेक केअर बाय बाय